ई पीक पाहणी संदर्भात शासनाने एक मोठा आणि महत्त्वपूर्ण असा GR जारी केला आहे। आधी आपल्याला ई पीक पाहणी करण्यासाठी स्वतःच्या मोबाईलवरून शेतामध्ये गेल्याच्या नंतर कधी फोटो अपलोड होत नव्हते, कधी सर्व्हर डाऊन, तर कधी वेगवेगळ्या कारणामुळे ई पीक पाहणी अधुरी राहत होती। पण आता 15 जुलै 2026 रोजी हा GR निर्गमित करण्यात आला आहे, ज्यामध्ये ही सगळी कार्यपद्धती बदलण्यात आली आणि वेगवेगळे नियम व अटी घालण्यात आल्या। सगळं सविस्तर सांगतो। त्याआधी जर तुम्ही या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। केंद्र सरकारच्या डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन अंतर्गत आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये DCSMH म्हणजेच डिजिटल क्रॉप सर्व्हे महाराष्ट्र ही नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे। ह्या नवीन प्रणालीमध्ये 3 बदल करण्यात आलेले आहेत। आता शेतकऱ्यांना स्वतःच्या मोबाईलवरून पीक पाहणी करण्याची गरज नाही, कारण की शासन आता प्रत्येक गावामध्ये पीक पाहणी सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे, ज्यामध्ये कोतवाल, रोजगार सेवक, आशा सेविका आणि CSC सेंटर धारक यांची नियुक्ती करण्यात येणार आहे। हे सहाय्यक तुमच्या शेतामध्ये येऊन बांधापासून 20 मीटरच्या आतमध्ये 2 जिओ टॅग असलेले फोटो अपलोड करतील। तसेच तुमच्या शेतामध्ये पाण्याचा स्रोत, सिंचनाचे साधन किंवा वेगवेगळी अचूक माहिती त्यांच्या घोषणापत्रामध्ये सादर करतील। पूर्वी आपण जी पीक पाहणी केली ती डायरेक्ट 7/12 वरती यायची, पण आता सहाय्यकाद्वारे पीक पाहणी केल्याच्या नंतर ती तलाट्याने सगळी पडताळणी करून अप्रूव्हल केल्याच्या नंतरच ती 7/12 वरती दिसल आणि त्या पीक पाहणीमध्ये काही तफावत किंवा चुकी आढळल्यास ती रद्द करून दुसरी पीक पाहणी करण्यात येईल। जर तुमच्या 7/12 वरती पीकची नोंद चुकीची जर आलेली असेल तर तुम्ही तुमच्या मंडळ अधिकाऱ्याकडे तक्रार करू शकता आणि जोपर्यंत पीक शेतामध्ये आहे त्याच्या आधी मंडळ अधिकारी तुमच्या शेतामध्ये येऊन स्वतः पाहणी करतील। पीक कर्ज, पीक विमा किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आता ही पीक पाहणीच वैध धरली जाईल। शेतकऱ्यांची ई पीक पाहणी थेट त्यांच्या बांधावरती जाऊन ही करण्यात येणार आहे। मात्र याच्यामध्ये एक गोष्ट होऊ शकते, प्रत्येक गावामध्ये 1, 2 किंवा 3 जर सहाय्यक निवडले त्या गावाच्या क्षेत्रानुसार, तर त्याच्यामध्ये कोणा शेतकऱ्यांची ई पीक पाहणी होईल तर कोणा शेतकऱ्यांची होणार नाही। याच्या आधी जी मोबाईलवरून किंवा त्यांच्या ॲप्लिकेशनवरून ही पीक पाहणी केली जात होती तर स्वतः शेतकरी करीत होते आणि त्यांच्यामध्ये कुठली त्रुटी होत नव्हती किंवा त्यांना कधी वंचित राहत नव्हते किंवा त्यांची पीक पाहणी ही राहत नव्हती करण्यापासून। पण आता प्रश्न हा पडतो की नेमलेला सहाय्यक हा प्रत्येक जणाच्या शेतात जाईल का, प्रत्येक जणाची पीक पाहणी करेल का,